नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. इथे बनवायची गवारची भाजी. मस्त अशी गवार पाण्यात टाकून ठेवली आधी आणि छान असं तेल टाकून त्याच्यावरती परतून घेणार आहे अगोदर मी. आणि गवार छान अशी परतली ना तर खूप टेस्टी लागते. मी पण फर्स्ट टाईम बनवली. त्याच्यासाठी वाटण काढले, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ वगैरे आणि हे मसाले आहेत आपले. छान अशी गवार परतून साईडला काढून ठेवली. त्याच कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये थोडंसं जिरं टाकल्यानंतर थोडंसं मी असं राई पण टाकून घेतलेली आणि थोडा हिंग पण टाकायचा, छान लागते. मला हिंगाची सवयच आहे सगळ्या ह्याच्यात. आणि हे आपलं चमचाभर कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे आपले घरगुती मसाले, कांदा लसूण मसाला, हळद आणि धना पावडर आणि इथे मिरची, शेंगदाणे आणि लसूण थोडंसं वाटण वाटलेलं. तेवढंच मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी ॲड केलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि एक असा टोमॅटो बारीक टाकला आहे आणि छान असं तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायची. मीठ टाकून घ्यायचं आणि ही परतलेली गवार त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. मैत्रिणी, एवढी भारी भाजी लागली होती आजची. मी फर्स्ट टाईम बनवलेली, मस्त झाली होती. तर छान अशी भाजी वाफेवर शिजायला ठेवली. तोपर्यंत पीठ भिजवलेलं साईडला लगेच चपात्या करून घेतल्या अशा टम्म फुगलेल्या मस्त. आणि हे बघा, छान अशी गवारीची भाजी रेडी आहे. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्ही करू शकता. आता आम्ही दोघंच आहे म्हणून मी लपतपीठ बनवली आणि छान डबा पॅक करून. गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो. वाव, मैत्रिणींनो. तुझ्या मी बोलू शकते, तुम्ही नाही नाही बोलायचं. बोलायचं का? नाही, मी बोलू शकते. माझ्या मैत्रिणी, तुमच्या नाही. अच्छा. गुड ताई मॉर्निंग हिच्या मैत्रिणी. ताई बोलू शकता तुम्ही. सुंदर आणि दिवसाच्या मित्रांनो. सुंदर शुभेच्छा. हा, झाली तयारी, चालली बंधू आणि का? भगिनींनो. तसं पण चालेल. चालेल ना? चला, चलो बॅग घ्या, डबा टाका. अशी रोज आमची सकाळी कामाची ही असते. 8:30पर्यंत बाहेर पडायचं असतं. आता किती झाले? 8:20 झाले. ते बरोबर टाईम टू टाईम कामं केली का अशी कामं आवरतात का हो? बस. बस मस्त नाश्ता बिष्टा खाऊन. मग कसं वाटतंय? छान. 8 तास झोपून उठले ते मस्त. काल आराम नाही केला. काल आराम नाही केला? आराम काल दुपारचा हो. परवा आपण गावावरून आलो ना थकून, मग आराम नाही झाला ना. आता मग आता छान वाटतंय ना. आता झोप झाली तर 8-10 तास झोप भेटली का मस्त. 24 तासात 5 तास झोपलो ना. फक्त 5 तास. आणि खूप गाडी चालवली आमच्या साहेबांनी. खूप. इथून गावी गेलो, गावावरून कानूरला मस्त. गेलो. आणि तिकडनं तर किती 4 का 5 तासातच आलो आपण. सगळे बोलत होते एवढं लवकर कसे काय आले तुम्ही. परत तिथं चहा पाणी झाला. तिथून परत आम्ही इकडं आलो तर नाही, सर्व्हिस केली ना, चांगली गाडी आहे. हां, सर्व्हिस करत सर्व्हिस केली ना जायच्या वेळी गाडीची. गाड्यांच्यावर छान लक्ष असतं आमचं. आणि आमचा गाडी आमची जीव आहे का हो. प्रिय आहे आम्हाला गाडी. आता एवढीच आमची गाडी लास्टपर्यंत टिकवणार आहे आम्ही आता हिला. खूप गाड्या घेतल्या, खूप गाड्यांची हाऊस केली. चलो बाय. बाय बाय. काळजी घ्या, सुरक्षित राहा. भांडी घासायचे, साफसफाई करायला आले. दिवाळीला उलटून गेला 1-1.5 महिना, आता करेल आता. चलो बाय. मैत्रिणींना मस्त अशी सकाळी गवारीची भाजी केली, चपाती बनवली, मस्त फुलके आणि छान असं चहा, तूप लावून चपात्या. आमचा डेलीमध्ये असंच असतं. मध्ये मध्ये पोहे उपमा पण असतात आहे. आणि पोहे उपम्यामध्ये कसं, यांना जास्त कधी कधी पोहे वगैरे आवडत नाही. कधी पित्त वगैरे होतं का पोह्याने, तर जास्त करून हे चहा चपातीच खातात. मला चहा चपाती जमत नाही आणि यांना पोहे वगैरे जमत नाही. तर मी भाजी चपाती खाते सकाळची आणि मग थोडीशी चहा आमच्याकडे एकच टाईम असते. कारण हे ऑफिसला असतं तर तिथं कॉफी वगैरे पिली जाते. तिथं ऑफिसमध्ये असतं सगळं. आणि मी चहा एकदा पिते सकाळी. मला सवय नाही आहे तशी चहाची, पण यांच्यामुळे मला पण सवय लागते. ह्यांना सकाळची लागते. एकदा चहा चपाती खाऊन गेले की मग दुपारी 12-1 वाजेपर्यंत त्यांचा लंच टाईम असतो. तर छान मस्त. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केली गवार अशी. कांदा खोबऱ्याचं वाटण माझ्याकडे केलेलंच असतं. आणि थोडंसं तुम्ही मैत्रिणी तुम्ही पण करून ठेवत जा फ्रीजमध्ये. कसं गाईच्या कामाला पटकन आपण उठलं, पटकन भाजी फोडणीला घातली, शिजायला टाकली, तरी आपण दुसरं काम करेपर्यंत आपली भाजी वगैरे होऊन जाते. तर छान असं मस्त गवारीची भाजी मी फर्स्ट टाईम ट्राय केली, पण छान झालेली मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझ्या पद्धतीने नक्की केली तर तुम्हाला पण छान वाटेल. आणि गवारीची भाजी भरपूर प्रकारची केली जाते. आमच्याकडे तर शेंगदाणे आणि हिरवी मीठ, मिरची, लसूण हे सगळं टाकूनच करतात आहे. मी तशी पण ट्राय करते, पण आजची छान झाली. आणि त्याच्यापेक्षा आजची भाजी टेस्टी झाली. माझी थोडी सुकी आहे, लपतपीत केली मी. तुम्ही जास्त तुमच्याकडे लोक असतील त्याच्यावरती आहे, तर तुम्ही जास्त थोडे रश्शेदार करू शकता. आणि मस्त झालेली. तर व्हिडिओ नक्की बघत जा. व्हिडिओला छान छान सपोर्ट करत जा, छान कमेंट करत जा, लाईक करत जा व्हिडिओला. आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला व्हिडिओ बघायला. आणि लग्नाचा व्हिडिओ टाकलेला आहे का, परवा आम्ही गावी गेलेलो संडेला सुट्टी असते मला.
तर रविवारीच लग्न आलं म्हणून लग्नाला जाता आलं मला. आणि छान जुन्या लोकांच्या आठवणी, गावच्या आठवणी सगळ्या मस्त माझं गावचं व्हिडिओ मी काढलं आहे. तर छान वाटलं मला. आणि चांगलं लहानपणीचे माझे जुने माणसं होते सगळे. मी काकांकडे होते तेव्हा मला ह्या लोकांनी खूप जीव लावला आहे. सगळ्यांना मी मामा मामीच बोलायची, पण कुठेही फिरायला गेलं तरी हे लोक मला सोबत वगैरे घेऊन जायचे. मामा मामी जीवला म्हणा, कुठेही जात असेल तर सोबत घेऊन जायचे. कारण पहिलं कसं होतं, गावचं कोणी पण आलं की फिरायला गेलं की मग मला ते लोक बोलायचे, चल मंगल येते का. मग माझे काका पण परमिशन द्यायचे. माझ्या काकांनी पण खूप छान सांभाळले मला, खूप जीव लावला आहे मला. त्यांना मुलगी नाही आहे, 2 मुलं आहेत, राहुल आणि रोहित. पण माझ्या काकाने मला, सगळ्याच काकांनी जीव लावला आहे. माझे काका काकू सगळे छान आहेत, माझ्या तिन्ही काकी छान आहेत. माझे काका पण खूप सुंदर आहे, सगळे जीव लावायला सगळे चांगले आहेत. आणि मस्त माझ्या बहिणी आहे गावाला, 5 बहिणी आम्ही. आणि 5 भावंड आहेत, 10 जण आहेत सगळे आम्ही. 5 भाऊ आणि 5 बहिणी, तर 10 अशी भावंड आहेत आम्ही. पण खूप छान सगळ्यांचा मिळून मिसळून हे असतं. आणि माझे काका काकू सगळे तशीच आहे, मिळून मिसळून राहतात मस्त. घरी गावाला गेलं का छान एकत्र. तेही मी आता कधी पुढे गावाला एकत्र असू तेव्हा तुमच्याशी सगळं शेअर करेल. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला, कसा नाही लग्नाचा वगैरे, गाव कसं वाटलं आमचं, कसं नाही, नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या जुन्या लोकांशी भेटून मला खूप चांगलं वाटलं, कारण खूप छान मी त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केलेला आहे. तेव्हा तर हे सगळं कळतही नव्हतं, पण मी कशी प्रत्येक वेळी काम आवरलं की त्यांच्याकडं थोडं थोडं जाऊन बसायची. खूप काही शिकायला मिळालं मला त्यांच्याकडनं. आणि मस्त वाटतं मला त्यांना भेटून सगळं. तर चला, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता माझी वेळ झाली, कामाला जायची, निघते मी. 10:30 वाजले. तर नक्की माझी रेसिपी वगैरे बघत जा, माझी ब्लॉग बघत जा तुम्ही. छान असतात ते आता गावचे वगैरे असे, आणि डेली रुटीनचे टाकत जाईल. चला मैत्रिणीनं, मस्त कामाला जाऊन येते. आल्यावरती बघूया काय असेल ते पुढचा दिवसाचं शेअर करेल मी तुमच्याशी. चलो बाय. इथे छान मस्त मैत्रिणी दुपारच्या कामामध्ये इथे छान असं गाजर वगैरे कट करून घेतले. आणि फ्राईड राईस बनवायचा होता मला, आणि अंडा फ्राईड राईस बनवायचा होता. तर गाजर वगैरे जेवढ्याच भाज्या आहे तेवढ्याच कट करून घेतल्या. ते मी काय जास्त इथं हे नाही करत आहे. आणि इथे चिली चिकन बनवायचं होतं, त्याच्यासाठी हे चिकन पहिलं मॅरिनेट करून ठेवलं. बोनलेस चिकन आहे, मीठ टाकलं, थोडीशी काळी मिरी टाकली त्याच्यामध्ये, आणि शेजवान सॉस टाकून घेतला. आणि शेजवान सॉस टाकल्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकली. आणि मग थोडंसं सोया सॉस टाकायचा. आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून याला मॅरिनेशन करून ठेवायचं. मॅरिनेट केलं म्हणजे कसं थोडंसं मुरलं ना तर याला छान टेस्ट येते असं. आणि कॉर्नफ्लॉवरने कसं क्रिस्पी होतं, अंड्याने त्याला छान असं हे होतं, छान चव लागते चांगली अंडं टाकल्यानंतर. आणि तुम्ही असं डाळ भातासोबत फ्राय पण करून खाऊ शकता, चिली चिकन नाही बनवलं तर. मस्त याच्यात थोडंसं अंडं वगैरे टाकून आहे ना, असं याला कालून साईडला ठेवून द्यायचं. आणि मग हे साईडला होईपर्यंत आपलं फ्राईड राईसची तयारी करायला घ्यायची आपण. कारण याला कसं मुरल्यानंतरच हे छान लागतं, म्हणून याला मुरून द्यायचं. छान असं फ्राईड राईससाठी पॅन ठेवून घेतलं आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेतलं. आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे फेटलेलं अंडं, ह्याच्यामध्ये पण मी मीठ आणि थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे. काळी मिरी टाकल्यानंतर म्हणजे कसं छान असं याला पण छान चव लागते. आणि याला असं कंटिन्यू फेटत राहायचं. कंटिन्यू फेटल्यानंतर कसं बुर्जीसारखं झालं पाहिजे. ते काढून घेतलं. त्याच पॅनमध्ये परत मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचा. आणि फ्राईड राईस वगैरे असेल ना तर हे चायनीज जेवण आहे, त्याच्यासाठी जास्त जिंजर आणि गार्लिक टाकायचं. तर लसूण टाकला, कापलेलं आलं टाकलं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या. ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मस्त बीन्स टाकून घेतले, बारीक कट केलेलं गाजर टाकले. आणि थोडेसे बॉईल केलेले मक्का पण टाकणार आहे, कॉर्न. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि छान याला सॉटे करून घ्यायचं, याला शिजवायचं नाही, हे कच्चंच राहून द्यायचं. आणि वरतून भात टाकून घ्यायचा. तर तुम्हाला याच्यामध्ये सॉस हवे असेल तर तुम्ही ब्लॅक सोया सॉस ॲड करू शकता, शेजवान पण ॲड करू शकता. मला व्हाईट बनवायचा होता. आणि इथे छान असा फ्राईड राईस बनवून रेडी आहे आपला. इथे मी चिकन फ्राय करायला घेतलेले आहे. आता इथे माझ्याकडं कांद्याची पात नव्हती, स्प्रिंग ऑनियन, आणि सिमला मिरची पण नव्हती. पण आहे त्या गोष्टीचं ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच बनवायचा प्रयत्न करायचा. कारण मी आता जेवण वगैरे करते तर कुठे नसेल तर आपण त्याच्यासाठी अडून नाही बसायचं. मग आहे त्या गोष्टीतच मी इथे चिली चिकनची तयारी केली. मस्त कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली, सोया सॉस घेतला, शेजवान घेतलं, कांद्याची कापं करून घेतली. आणि छान असं पॅनमध्ये सगळं एकामागे एक बॅक टू बॅक टाकून घेतलं. तोपर्यंत चिकन तिकडे फ्राय होत होतं आपलं. तर इथे बघा लसूण टाकला आहे, हिरव्या कापलेल्या मिरच्या, आलं टाकलं, कांद्याची कापं, आणि त्याच्यामध्ये शेजवान सॉस टाकला थोडासा, आणि सोया सॉस टाकला. तुमच्याकडे भाज्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये सिमला मिरची, बेबी कॉर्न, ब्रोकोली, तुम्हाला जे हवं त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही याच्यामध्ये बेल पेपर वगैरे, हिरव्या पिवळ्या शिमला मिरची टाकू शकता. आणि इथे छान अशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली.
ती अशी टाकून मी असं मिक्स केलं आहे मस्त. ग्रेव्ही तुम्हाला किती हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. आणि हे ड्राय पण छान लागतं साईडला फ्राईड राईससोबत. आणि मस्त अशी याला रट 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 चांगली उकळी येऊन द्यायची. आणि अशी छान मला एवढी ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी एवढीच ठेवली. आणि छान मस्त आपली चिली चिकन आणि फ्राईड राईस तयार आहे. कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ? कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला का तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या रेसिपीचा चॅनलला सबस्क्राईब. मस्त असं कांबीम आवरलं सगळं. आणि आता कोथिंबीर निवडून घेतली मी, निवडून चिरून आणि धुवून ठेवली होती. त्याचं पाणी वगैरे छान असं चाळणीमधून काढून घेतलं. आणि या मिरच्या पण आईने दिलेल्या गावच्या मस्त हिरव्यागार आहेत. छान अशा धुवून घेतल्या ते, म्हणजे सुकल्या की मग फ्रीजमध्ये ठेवायला पाणी नितळं. म्हणजे इथे मला बनवायची आता कोथिंबीर वडी. तर छान असं सगळं मी कोथिंबीर धुवून पाणी नितळून घेतली. त्याच्यासाठी साहित्य जोडीचा अंदाज आहे. आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन आहे. इथे मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जिरं लसूण आणि मीठ मी वरतून टाकणार आहे. मीठ हळद आणि ओवा हे आता याची पेस्ट करून घेणार आहे. तिथे मस्त अशी छान पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यामध्ये हळद, 1 चमचा धनेपूड, इथे चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे. आणि हा थोडासा क्रश करून ओवा घेतला हातावरती असं चांगलं मळून. आणि आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घेणार आहे तांदळाचं 1 वाटी. छान क्रिस्पी होतं ते. इथे मस्त हे बेसन आणि आता आपल्याला ही वाटलेली पेस्ट टाकायची आहे. इथे आता ही पेस्ट पण टाकून घेतली. मस्त आता हे पीठ मी मळवून घेते. सगळं परफेक्ट असं पीठ मळवून घेतलं आहे मी. आणि बघा मस्त घट्ट नाही पातळ नाही, पाणी वापरायची गरज नाही पडली आहे. त्याच्या वाटणाच्या पाण्यातच मळून घेतलं आहे छान असं. आणि इथे ताटाला असं छान असं तेल लावून सगळीकडे मी असं पसरवून घेणार आहे मस्त. आणि त्याच्यावरती आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. इथे छान आता मी पॅनमध्येच पाणी ठेवलं आहे, कारण ताट याच्या मापाचं आहे म्हणून मी याच्यातच ठेवून घेतलं आहे. इथे आता हे ताटाचं आणि पॅनाचं माप एकसारखं आहे. तर छान असं आता स्टीम करायला मी याला झाकण लावून ठेवून देणार आहे. 15-20 मिनटं स्टीम करून घेणार आहे. मस्त आता याला सगळीकडनं कवर केलं आहे छान. मस्त असं कवर करून घेतल्यानंतर 20 मिनटं अशा याला मी मस्त वाफ वळून घेतल्या ते. आणि असं कडक झालं की समजून जायचं आपल्या वड्या छान वाफ झाले ते, स्टीम झाले ते मस्त. आणि थोड्याशा थंड झाल्यावरती पाहिजे तो आकार देऊन तुम्ही असं मस्त याला कट करू शकता. आणि याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. तुम्ही डाएट असेल तर बॉईल पण खाऊ शकता, डाएट करत असेल तर. मी तर मस्त छान अशा डीप फ्राय केलेल्या आहेत. आणि इतक्या क्रिस्पी झाल्या होत्या वड्या, खरंच खूप छान झाल्या होत्या. नक्की ट्राय करून बघा. माझ्याकडे सफेद तीळ नव्हते थोडे, तुमच्याकडे सफेद तीळ असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. आणि कशा वाटल्या मैत्रिणी माझ्या रेसिपी? तुम्हाला 2-3 रेसिपी मिळून गेलेल्या आहेत. आणि खरंच व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला नक्की तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. मस्त असे व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत येत राहतील, असे जेवणाचे खास करून. आणि माझं रुटीन काय असेल ते मी शेअर करेल तुमच्यावरून. छान आपल्या वड्या इथे तळून झालेल्या आहेत. आणि बघा किती क्रिस्पी दिसतात आहे. त्याच्यावरूनच कळतात ते तुम्हाला की वड्या किती छान झाल्या असतील. तर चला मैत्रिणी व्हिडिओला लाईक करा. बाय.